आमच्यातला अंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला। आता एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे राज यांच्यासोबत युतीचे स्पष्ट संकेत। उद्धव आणि मला एकत्र करणं बाळासाहेबांना जमलं नाही, पण हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं। राज ठाकरेंचा खोचक टोला। युती आणि आघाडी होत राहील, मात्र मराठीवर तडजोड होणार नाही। राज ठाकरेंचा सरकारला इशारा। तर मराठीसाठीची एकजूट कायम ठेवून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होवो, राज ठाकरे यांचं वक्तव्य। मराठीचा अपमान कराल, महाराष्ट्रात नाटकं कराल तर कानाखाली जाळ काढणारच, राज ठाकरेंचा इशारा। तर मारल्यावर व्हिडिओ काढू नका, मनसैनिकांना सूचना। मराठीसाठी न्याय मागणं ही जर गुंडगिरी असेल तर आम्ही गुंड आहोत, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान। बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, पण त्यांनी मराठीचा अभिमान जपला आणि वाढवला। आदित्य आणि अमित ठाकरेंच्या इंग्रजी शाळेतील शिक्षणाच्या विरोधकांच्या टीकेवर राज ठाकरेंचं उत्तर। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी। वरळीतील डोमच्या आतमध्ये आणि बाहेर तोबा गर्दी। मराठी जनांसह सेलिब्रिटींची सुद्धा उपस्थिती। शिंदेंच्या जय गुजरातवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। गद्दार बोलला, उठेगा नाही साला। आता उघडा डोळे आणि बघा नीट, एकनाथ शिंदेंवर टीका। ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर यांची उपस्थिती। तर प्रकाश रेड्डींसह डाव्या पक्षांचे नेते, शिक्षक आणि पालक संघटनांच्या प्रतिनिधींची सुद्धा उपस्थिती। विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबियांचं एकत्र फोटो सेशन आणि गळाभेट। आदित्य आणि अमित ठाकरेंचं विशेष फोटो सेशन। एका फ्रेममध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब। मराठी न बोलणाऱ्या सुशील केडियाला उपरती। मराठी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरून मागितली राज ठाकरेंची माफी। मनसैनिकांनी केली होती केडियाच्या कार्यालयाची तोडफोड। Thank you.